नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेली 6 दशकं ज्या घराण्याचं वर्चस्व राहिलं, ज्यांना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पिता-पुत्र मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान ज्या पक्षामुळे मिळाला, ज्या पक्षाने राज्यातील मंत्रिमंडळात विविध विभागांचं कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी दिली, त्याच पक्षाला अशोकराव चव्हाण यांनी रामराम ठोकलाय। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय। पण अशोक चव्हाणांवर अशी वेळ का आली, असं काय कारण आहे ज्यामुळे अशोकराव चव्हाणांना काँग्रेसचा हात सोडावा लागलाय, जाणून घेऊयात। अशोक चव्हाण यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1958 रोजी मुंबईत झाला। त्यांनी BSc आणि MBA या 2 पदव्या घेतल्या आहेत। अशोक चव्हाण हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आहेत, मात्र त्यांचे पूर्वज नांदेडमध्ये स्थायिक झाले। तेव्हापासून चव्हाण घराणं आणि नांदेड हे समीकरण बनलं। अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेत। काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचा मोठा वाटा आहे। शंकरराव चव्हाणांमुळेच काँग्रेस पक्ष हा मराठवाड्यात मजबूत झाला। 1985 सालापासून अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। 1986 ते 1995 या काळात ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते। मात्र 1987 ते 1989 दरम्यान संसदीय राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पक्ष कार्यातही भाग घ्यायला सुरुवात केली। 1987 मध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले। 1992 मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य बनले। 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले। 1995 ते 1999 पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव होते। त्यानंतर 2003 मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री बनले होते। 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली। विलासराव देशमुख गेल्यामुळे मराठवाड्यातूनच मुख्यमंत्री देण्याचा निर्णय झाल्याने चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र आली। अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे 2 वेळा मुख्यमंत्री झालेत। वडिलांनंतर अशोक चव्हाण देखील राज्याचे मुख्यमंत्री झालेत। राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्री बनणारी पिता-पुत्रांची ही पहिलीच जोडी आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत अशोक पर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज दिल्याचा अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आला, त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते। निवडणूक आयोगाने या पेड न्यूजची गंभीर दखल घेतल्याने ते अडचणीत सापडले होते। चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता। मुंबईमधील कुलाबा इथं महाराष्ट्र शासनाने आदर्श गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती। एकूण 31 मजली असणारी ही इमारत युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आली होती। मात्र सोसायटीच्या स्थापनेनंतर नियम मोडून या सोसायटीचे फ्लॅट्स अधिकारी, राजकारणी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अत्यंत कमी किमतीमध्ये विकण्यात आले। RTIच्या माध्यमातून ही माहिती उघड झाली होती। 2009 मध्ये हा आदर्श हाऊसिंग घोटाळा उघडकीस आला होता। कारगिल युद्धामधील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट्स दिल्याचा चव्हाण यांच्यावर आरोप झाला, त्यामुळे त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं। त्यानंतर अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागल्याचं बोललं गेलं। पुढे 4 वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात दमदार पुनरागमन केलं। 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ 2 खासदार निवडून आले होते आणि त्यामध्ये अशोक चव्हाण हे एक होते। त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीत मात्र ते पराभूत झाले। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे अशोक चव्हाण पराभूत झाले होते। त्यानंतर 2019 मध्ये भोकर विधानसभेतून त्यांनी विजय मिळवला आणि ते मविया सरकारमध्ये 2.5 वर्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री होते। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान अशोकराव चव्हाणांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाची देशभर चर्चा झाली होती आणि त्यांनी नांदेड जिल्ह्यात केलेली तयारी नांदेड पॅटर्न म्हणून यात्रेच्या पुढील टप्प्यात अंमलात आणली गेली। चव्हाण कुटुंब आणि काँग्रेस असं घट्ट नातं समजलं जातं। मराठवाड्यात काँग्रेस म्हटलं की चव्हाण कुटुंब हे समीकरण तयार झालं होतं। काँग्रेसनं काय नाही दिलं चव्हाण कुटुंबाला? अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेत, मंत्री राहिलेत, सर्व पदे भोगली आहेत। त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, देशाचे गृहमंत्री होते। गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू असलेलं हे कुटुंब आहे। असं असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा हादरा दिलाय। त्यांनी काँग्रेस सोडल्याने नांदेडची समीकरणं बदलणार आहेत। नांदेड लोकसभा मतदारसंघात उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, देगलूर, भोकर, नायगाव, मुखेड हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। सध्याची परिस्थिती पाहिली तर 6 पैकी 3 विधानसभा काँग्रेसकडे तर उर्वरित 3 पैकी 2 भाजप आणि 1 शिवसेनेकडे। अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाजूला झाल्याने नांदेड लोकसभेवर याचा मोठा परिणाम दिसून येईल। 2019 मध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता।
वंचितमुळे जरी हा पराभव झाला असला तरी आता चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्यानं इथं भाजपची ताकद वाढेल आणि काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागेल। काँग्रेसच्या सध्याच्या कठीण काळात अशोक चव्हाण यांनी साथ सोडली आहे, परंतु असं काय झालं की अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली? याची नेमकी कारणं काय असतील यावर सध्या खल सुरू आहे। भाजपकडून विरोधकांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाया आणि दबावतंत्राचा वापर हेच कारण अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या मागे आहे का? कारण अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे। त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देताच महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अशोक चव्हाण यांच्यावर टीका सुरू झाल्यात। तर मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी लोकसभेत 2014 पूर्वीच्या अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक श्वेतपत्रिका सादर केली होती, ज्यामध्ये यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळातील आर्थिक गैरव्यवस्थापनाबाबत भाष्य करण्यात आलं। केंद्र सरकारने काढलेल्या या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख देखील करण्यात आलाय। श्वेतपत्रिकेमध्ये या घोटाळ्याचा उल्लेख असल्यानेच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। आदर्श घोटाळ्याची अद्याप ट्रायल सुरू असल्याचं देखील या श्वेतपत्रिकेमध्ये म्हटलंय। या राजकीय घडामोडीवर आपलं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो जरूर करा।